आता मुख्य पायलट सुमित कपूर याच्यामध्ये हे सगळे आम्ही विषय त्याच्यामध्ये मागितलेले आहेत. त्यांना कौटुंबिक अडचण होती. आता ती कौटुंबिक अडचण खूप खोलात जाऊन मी म्हणणार नाही आणि त्या विषयाला धरून त्याचं ब्लॅकमेल तिथे झालं असावं आणि मग ते ब्लॅकमेल त्या ठिकाणी झालं असल्यामुळेच ते जे काही घटना घडल्या अशी शंका आहे की त्यांनी मुद्दामूनच त्या घटना त्या ठिकाणी घडून आणल्या. कारण बऱ्याच एक्सपर्टशी बोलल्यानंतर विमान ज्या पद्धतीने कळलं ते मुद्दामून मॅन्युअली आणि ट्रान्सपॉन्डर हे विषय तुम्हाला ते आधीच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. याच्यात खोलात जाऊन चर्चा करायची जरूरत आहे. पण त्यांना दारू प्यायची खूप सवय होती. जेटमध्ये असताना त्यांचा पगार 10 ते 12 लाख होता. पण आता या कंपनीमध्ये आल्यानंतर कारण त्यांचं लायसन्स बंद झालं होतं, ते 3 वर्ष बंद होतं. कोविडच्या काळामध्ये त्यांना काम मिळालं नाही. 5 वर्ष ते बिना पैशाचे होते, नाही पगाराचे होते. आणि त्यानंतर लेअर जेटमध्येच त्यांना संधी का दिली? कारण लेअर जेट बघतच नाही काय की कोण कसला आहे, काय कोणाला काय अनुभव आहे, कोण कुठं दारू पिला होता का काय वेगळं केलं होतं. आणि लेअर जेटमध्ये आल्यानंतर त्यांचा पगार 12 लाखावरनं 3.5 लाखावर आला आणि